नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आणखीन एका सायंटिस्ट बद्दल माहिती पाहणार आहोत. त्या ग्रेट सायंटिस्टचं नाव आहे पॉल एहरलिच. पॉल एहरलिच हे एक जर्मन फिजिशियन आणि सायंटिस्ट होते. पॉल एहरलिच यांनी हिमॅटॉलॉजी, इम्युनॉलॉजी आणि किमोथेरपी या विषयांवर काम केलेलं आहे. चला तर मग आज आपण पॉल एहरलिच आणि त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. पॉल एहरलिच हे त्यांच्या मॅजिक बुलेट या कन्सेप्टसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. मॅजिक बुलेट म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूयात. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादा आजार होतो, आपण त्यासाठी एखादं पर्टिक्युलर औषध घेतो. मित्रांनो, हे औषध जे आपण घेतो त्या आजारासाठी, ते औषध फक्त आणि फक्त त्या आजाराचा जो पॅथोजन किंवा रोगकारक असेल त्यालाच मारक ठरतो. बरोबर आहे? नेमकी हीच कन्सेप्ट पहिल्यांदा पॉल एहरलिच यांनी मांडली. म्हणजे काय? तर असं औषध, असं कंपाऊंड बनवायचं की जे केवळ पॅथोजन ऑर्गॅनिझमलाच टार्गेट करेल. अशा कंपाऊंडला त्यांनी मॅजिक बुलेट असं नाव दिलं. लक्षात घ्या, इमेजमध्ये दिसत असलेला निळ्या कलरचा जो ऑर्गॅनिझम आहे, निळ्या कलरचा जो बॅक्टेरिया आहे, तो आपण पॅथोजन आहे असं समजूयात. तर पॉल एहरलिच यांनी काय म्हटलं, की असं कंपाऊंड करायचं जे केवळ पॅथोजनला टार्गेट करेल. तर इमेजमध्ये दिसणाऱ्या ज्या बुलेट आहे ते आपण कंपाऊंड असं समजू आणि त्या बुलेट्स केवळ आणि केवळ पॅथोजन म्हणजे आपला जो ब्लू कलरचा बॅक्टेरिया आहे त्यांना नष्ट करेल आणि दुसरे जे बॅक्टेरिया किंवा उपयोगी सेल्स असतील त्यांना तो हानिकारक राहणार नाही. अशा कंपाऊंडला त्यांनी मॅजिक बुलेट असं नाव दिलं. पॉल एहरलिच यांच्या डिप्थेरियावरील कामासाठी त्यांना 1908 सालचं मेडिसिन मधलं नोबेल प्राइज मिळालं होतं. डिप्थेरिया हा रोग होतो कोरिनेबॅक्टेरियम डिप्थेरिया या बॅक्टेरियामुळे. हा बॅक्टेरिया काय करतो तर एक प्रकारचं टॉक्सिन प्रोड्यूस करतो. पॉल एहरलिच यांनी काय केलं की या टॉक्सिनला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीटॉक्सिन स्टँडर्डाइज केलं. अँटीटॉक्सिन म्हणजे त्यांनी काय केलं, या टॉक्सिन विरुद्ध सिरम मध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीज आहेत त्यांचं स्टँडर्डायझेशन केलं आणि त्याला डिप्थेरियाचा इलाज म्हणून यूज केलं. या त्यांच्या संशोधनासाठी त्यांना 1908 सालचं मेडिसिन या फील्डमधलं नोबेल प्राइज मिळालं होतं. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आता आपण पॉल एहरलिच यांची किमोथेरपी मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते पाहूयात. मॅजिक बुलेट ही कन्सेप्ट त्यांनी किमोथेरपी मध्ये सुद्धा आणली. सिफिलिस या रोगावर काम करत असताना, सिफिलिस या रोगाचा रोगकारक आहे ट्रिपोनेमा पॅलिडम. तो आहे एक स्पिरुलम स्पायरोचिट बॅक्टेरिया. या पॉझिटिव्ह एजंटला टार्गेट करण्यासाठी त्यांनी असं एक कंपाऊंड डिराईव्ह केलं की त्याचं नाव कंपाऊंड 606 किंवा आर्सफेनॅमाइन किंवा त्याला साल्वारसन असं देखील म्हणतात. हे ड्रग या ट्रिपोनेमा पॅलिडम या पॉझिटिव्ह एजंटला टार्गेट करत होतं आणि त्याला सिफिलिससाठी मॅजिक बुलेट म्हणून वापरण्यात आलं. साल्वर्सन हे एक असं ड्रग आहे ते किमोथेरपीमध्ये पहिल्यांदा यूज केलं गेलं. 1910 मध्ये याचं मार्केटिंग होशेट या कंपनीने सिफिलिसचं ड्रग म्हणून केलं होतं आणि 1911 मध्ये त्याचं इम्प्रूव्ड व्हर्जन म्हणजे निओसाल्वर्सन हे त्यांनी बाजारात आणलं. आता आपण पॉल एहरलिच यांचं हिमॅटॉलॉजी मधील काम बघूयात. हिमॅटॉलॉजी मध्ये काम करत असताना पॉल एहरलिच यांनी ब्लड सेल्स ऑब्झर्वेशन केलं. ते केलं डिफरन्शियल स्टेनिंग पद्धतीने. त्यामध्ये त्यांनी व्हाईट ब्लड सेल्सच्या डिफरंट कंपोनंट वेगवेगळे स्टेनशी रिॲक्ट होतात असं दाखवलं. त्यामुळे वेगवेगळे सेल कंपोनंट आपण ऑब्झर्व करू शकतो. याच टेक्निकला डिफरन्शियल स्टेनिंग असं म्हणतात. या पद्धतीमुळे डब्ल्यूबीसीचे जे प्रकार आहेत जसं की न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल्स या वेगवेगळ्या सेल्सचं ऑब्झर्वेशन ते करू शकले. आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याची एक थोडक्यात रिव्हिजन बघूयात. पॉल एहरलिच हे एक जर्मन सायंटिस्ट होते. त्यांचं कार्य किमोथेरपी, इम्युनॉलॉजी आणि हिमॅटॉलॉजी या 3 फील्डमध्ये आहे. त्यामध्ये
किमोथेरपीमध्ये त्यांनी सिफिलिस या रोगावर काम करत असताना साल्वर्सन हे केमिकल मॅजिक बुलेट म्हणून वापरलं. त्यानंतर इम्युनॉलॉजीमध्ये डिप्थेरिया या रोगावर काम करत असताना डिप्थेरियाचं अँटीटॉक्सिन तयार केलं आणि हिमॅटॉलॉजी फील्डमध्ये डिफरन्शियल स्टेनिंग वापरून WBCचं ऑब्झर्वेशन केलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.